राम राम शेतकरी बांधवांनो. तुम्हा सर्व शेतकरी बांधवाचं राजपाल न्यू हॉलंड 2.0 व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. 2 दिवस झालं मजा मजा. लातूर चाकूर पाऊस पडले म्हणून रान वापसा नाही, म्हणून वापसा नाही म्हणजे उसातलं रान वापसा नाही, पेरायचं रान तर वलच झाले. मित्रांनो, पेरणी आघाताची करायची आहे. त्या रानात काय झाले, वल झाली भरपूर, आणि आपल्याला उसाचं रानातलं ठिबक काढायचे. तर एवढा चिखल झाला आहे बघा. बस तुम्हाला दाखवतो. पक्कड आणि असं ही आपण उन्हाळ्यातली मज्जा आता किती सज्जा आहे बघा. उन्हाळ्यात मस्त वाटलं ठिबक चालू करणे, निवांत सावलीला बसणे, घरी फॅनला वाऱ्याला. आता कसली सज्जा आहे बघितलं का. तर निघणारे निघ निघ निघ. असं अवघड झाले. कधी कधी पकडीची गरज लागली. हे बघा मित्रांनो, असं ओरलं की निघू लागले. आता बघा ठिबक नळी काढताना परेशानी आहे. मोबाईल बी धरता येतो का नाही. आता बोहदावरलं काढून आपल्याला असं खाली घ्यायचे बघा. तर मोबाईल एके हातात ठिबकच्या नळ्या अवघड आहे गणित. असे परेशानी आहे की बस बघा शेतकरी बांधवांना. चालू आहे का? हां चालू आहे. अशी उन्हाळ्यात जेवढी मजा झाली की नाही आपली, तेवढीच सजा आहे बघा आता. जरा बाहेर येऊन बोलतो तुम्हाला. बघा हे आपलं सोयाबीन पेरायचं रान आहे. अजाबात 3 बोटाच्या 4 बोटाच्या वर झाले. मागाच्या व्हिडिओमध्ये बघितलं चालते. आता आपण एक 7-8 काकड्या काढलोय. ठिबक काढलोय म्हणजे फक्त खाली काढून टाकावले सोरीच्या. तर आपलं भरपूर काम आहे बघा शेतकरी बांधवांनो. आणि आपण अशा प्रकारे साड्या बांधल्या डुकराची व्यवस्था करण्यासाठी. त्या दिवशीपासून एक धाट देखील मोडा नाही बघा शेतकरी बांधवांनो. तर भेटू आपण खाल्ल्याकडेला जाऊ. तोपर्यंत रुकावत केली खेद आहे. आपण खाल्ल्याकडेला आलोय बघा. आपण बघा हे खाल्ल्याकडेला असा वळला ऊस. आता हिरवा हिरवा व्हायला. हिरवा इथे जरा बाबळीमुळं पातळ झालेला बघा मित्रांनो. लय असं काढून टाकावं लागले सरीमध्ये. आता ही सरी जाताना एक, येताना एक आणि जाताना एक. असं बघतो तरी पण तुम्हाला दाखवता येते का. बघा असं असं काढून टाकावं लागले. मोबाईल धरता येईना गेले हातात, आणि काम पण करता येईना. असं करा ना जमना मित्रांनो. आपल्याकडे काय गोप्रो कॅमेरा वगैरे काही नाही. गोप्रो असता तर तुम्हाला जबरदस्त दाखवलं असतं बघा. गोप्रो नाही, कुछ नाही. साधा उगत तुच्छेचा एक यूट्यूबर आहो आपण. कवा तर मनात आलं तरच व्हिडिओ टाकायचा. ती बी यादगारी म्हणा. तर आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा, लाईक करा, आणि छान छानशा कमेंट करा बघा मित्रांनो. तर असं काम चालू होतं शेतकऱ्याचं. 2 दिवस थोडं ॲडमिशनमुळं थोडंसं आपण पळापळ झाली, आणि एक आयडेंटिटीमुळं. एक आयडेंटिटी भेटणार होती आपल्याला भारतीय जनता पार्टीची. त्या आयडेंटिटीसाठी चाकू लागेल तो बघा आज मित्रांनो. दुपारून आलो, थोडासा रेस्ट केलो, आणि परत लागलो आपल्या कामाला. चला, किती नळ्या आज काढणं होते आपल्याला, काढून खाली सऱ्यात टाकणं होते ती बघूत आपण. चलो. जरा दमून थकून बसले बघा. पाणी आणा सांगितलं, थोडं पाणी पितो. झाले आपलं 4 आणि रान. मी बसला तिथून उजव्या हाताला झालेला रान बघा. हो बाई हे झालंय. आणि मी जिथून बसला तिथून डाव्या हाताला राहिलेला आहे बघा. तरी पण लय राहिले. ही तर कोपरा आहे फक्त. आणि तिकडं थोडंसं अवकोन आहे.
एक किती सरी असतेला बघा, 20 सरी असतेला अवकोन. तेवढं झालं की झालं. मग एवढं झाल्यावर मग ती चरका आणून मग मस्त धुऱ्यावर उभारून गुरु 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 फिरवून गोळा करायचा. असली परेशानी नाही. आता आज काही व्हायचं नाही आणि उद्या काही ठेवणार नाही याला. परवा दिवशी जाऊन ॲडमिशन करावं, है का नाही. चला पाणी पितो. भेटू आपण थोड्या वेळानं अजून. आत्ता वाजल्या 3, 4, 4:30पर्यंत, 5 वाजेपर्यंत आपल्याला इथून कुठंच हलायचं नाही. 5 वाजायच इथून बाहेर जायचं आणि उद्या कंप्लीटच करून टाकायचं सकाळून जेवण केले की. आणि पाऊस पडला तर पेरायचं चालू करायचं. चला तर मित्रांनो, चल झाले का? हां चल झाले. तर आपण 4, 4:30ला चालू करायचं. जनावराला पाणी भरून राहिलं. आता काय करू, म्हशीला आधी पाणी पाजून शेण काढावं की आधी शेण काढावं पाहिजे. शेण काढल्यानं काय होते, उद्याचं सकाळचं टेन्शन मिटते. जनावर लई वेळ झालं उपाशी आहेत आपले. आधी शेण काढू आणि ह्या व्हिडिओला इथंच थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.